तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅप या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे SSC डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरचा ॲडमिशन फॉर्म हा कसा भरायचा. त्यासोबतच आपण बघणार आहे याच्यामध्ये महत्त्वाची माहिती म्हणजे फॉर्म भरताना तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत, प्रत्येक कास्टनुसार कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार हे सविस्तर या ठिकाणी सांगितलं आहे. तसेच याच्यासाठी फी किती लागणार, कोणत्या कास्टला किती फी लागणार, तसेच याची अर्ज करण्याची लास्ट तारीख किती, तसेच याच्यानंतर त्याची प्रोव्हिजनल लिस्ट कधी लागणार, त्याच्यानंतर याची कॅप राऊंड कधी चालू होणार, या संदर्भात सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती क्लिअर होईल. तसेच चला फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ सुरू करू. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता पाहणार आहे की SSC डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरचा फॉर्म कसा भरावा. तर सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला ह्याची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर या वेबसाईटवर आल्यानंतर पाहू शकता की या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर पोस्ट SSC डिप्लोमा इंजिनियर 2024-25चे ॲडमिशन चालू झालेले आहेत. हे ॲडमिशन कधी चालू झालेले आहेत तर ते पाहण्यासाठी या ठिकाणी हे लाईन चाललेली दिसून येते तुम्हाला. तर या ठिकाणी पाहू शकता 12 जून 2024ला हे ॲडमिशन फॉर्म भरायची लिंक चालू झालेलं आहे. तर जास्त माहितीसाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ॲडमिशन नोटीस आहे, ही इंग्लिशमध्ये आहे आणि खरी मराठीमध्ये आहे. तर या दोन्हीपैकी तुम्ही नोटीस कोणतीही वाचू शकता. सर्वप्रथम आपण आता इंग्लिशमध्ये ओपन करून दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयरच्या ॲडमिशनचा एक GR निघालेला आहे. त्याच्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला समजून जाईल. याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही इंडियन नॅशनॅलिटीचं असणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत तुमची 12वी पास असणे गरजेचं आहे. या विषयामध्ये 12वी पास असणे गरजेचं आहे. तर किंवा 12वी नसेल तर डायरेक्ट 10वी + 2 वर्षाचा ITI कोर्स तुमचा झालेला पाहिजे. यापैकी हे तुमचे एज्युकेशन डिटेल्स पाहिजेत. तसेच याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी फी किती आहे ते या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी म्हणजे ओपनसाठी फी आहे 400 रुपये आणि रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे SC ST VJNT NTA NTB NTC NTD OBC SBC SCBC आणि EWS आणि दिव्यांग व्यक्ती डिसेबिलिटीसाठी 300 रुपये फी राहणार आहे. तसेच याचे फॉर्म चालू झालेले आहेत 12/6/2024ला आणि याची लास्ट डेट आहे 3/7/2024. तर याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट पण ही सेमच आहे 12/6/24 ते 3/6/24. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे काय, आपण हा फॉर्म भरणार आहे आणि या फॉर्ममध्ये जे आपण डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहेत त्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन आपल्याला करायचं आहे. आता ते व्हेरिफिकेशन कुठे करायचं, ते आपल्याला जवळला कोणतं इंजिनियर कॉलेज आहे त्या ठिकाणी जाऊन अपॉइंटमेंट घेऊन तिथं आपण रजिस्ट्रेशन, कारण तिथं आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं. तर ती अपॉइंटमेंट कशी घ्यायची ते आता मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच 12 तारीख आणि 3 तारीख ही लास्ट डेट आहे. तसेच त्याच्यानंतर याची प्रोव्हिजनल लिस्ट लागणार आहे 5 जुलै 2024ला. याच्यामध्ये कोणाचं नाव आलं असेल तर त्यांचं हे इथे दिसेल. जर ज्यांचं नाव आलं नसेल त्यांनी ह्या ग्रीव्हन्सला, म्हणजे त्यांच्या फॉर्ममध्ये काहीतरी मिस्टेक आहे, त्यांनी ह्या मिस्टेक ही ग्रीव्हन्सला टाकून 7 तारखे ते 9 तारखेपर्यंत याचं आपण फॉर्म ग्रीव्हन्सला टाकून तो फॉर्म ग्रीव्हन्समधून काढून घ्यायचा आहे. तर त्याची लास्ट फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे 11 जुलै 2024ला. या लिस्टमध्ये ज्यांची नावं आहेत तेच पुढे कॅप राऊंडसाठी इलिजिबल राहतील. तर याचा कॅप राऊंडचा फॉर्म नंतर कधी सुटणार आहे, तो फॉर्म कसा भरावा, कॉलेज कसं टाकावं, कोणतं ट्रेड कसा टाकावा, याचा पूर्ण व्हिडिओ आपण नंतर तयार करणार आहे. त्यासाठी आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याची पुढची प्रोसेस आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण समजेल. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा. चला आता आपण पाहून घेऊ फॉर्म हा कसा भरावा. तर सर्वप्रथम आपण या वेबसाईटवर आलो आहोत. हे वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर सर्वप्रथम न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे आपलं, म्हणजे विद्यार्थ्याचं ज्याचा फॉर्म भरायचा आहे त्याचं कसं नाव टाकायचं आहे. ज्या पद्धतीने 10वीच्या मार्कशीटवर नाव होतं त्या पद्धतीने नाव टाकून घ्यायचं आहे. काही काहींच्या जणांच्या मार्कशीटवर 10वीचं नाव असे पहिल्यांदा आडनाव असेल, तर काहींचं नाव असेल पहिल्या नावाने सुरुवात. जसं 10वीच्या मार्कशीटवर नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी नाव भरून घ्यायचं आहे. या ठिकाणी ईमेल ID टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. तसेच हे सर्व माहिती टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येता तो जिल्हा ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी स्ट्रॉंग पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे. ही माहिती टाकून घेतो आणि तुम्हाला या ठिकाणी मी आता दाखवतो.
तर मित्रांनो, ही सर्व माहिती टाकून घेतली आहे. आता मी रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करतो आणि ओके या बटनावर क्लिक करतो. त्यानंतर पाहू शकता या ठिकाणी आपली सर्व डिटेल्स दिसेल आपल्याला. एकदा खात्री करून घ्या सर्व डिटेल्स बरोबर आहेत का. जर बरोबर नसेल तर बॅकचं बटन दाबून ते पुन्हा एकदा करेक्शन करून घ्या. जर बरोबर असेल तर तुमच्या मोबाईलला एक OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी आता मोबाईलचा आलेला OTP टाकून घेतो. त्याच्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. या ठिकाणी पाहू शकता हा आपला नंबर आलेला आहे, ॲप्लिकेशन नंबर. तो ॲप्लिकेशन नंबर कॉपी करून घ्यायचा आहे किंवा ह्याचा मेसेज आपल्याला मोबाईलमध्ये पण येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर कॉपी केलेला ID या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर पासवर्ड टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर हा कॅप्चा दिलेला आहे तो एंटर करून घ्यायचा आहे सॉल्व्ह करून. त्याच्यानंतर लॉग इन करून घ्या. त्याच्यानंतर ही स्क्रीन येईल. त्या ठिकाणी आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं तुम्हाला सांगितलं मी. ते ऑनलाईन पद्धतीने एक असतं आणि एक फिजिकल पद्धतीने असतं. ऑनलाईन पद्धतीने हे डायरेक्ट ऑनलाईन व्हेरीफाय होतं आणि दुसरी फिजिकल पद्धती म्हणजे तुमच्या जवळच्या कॉलेज सेंटरला जाऊन ते आपण व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण आत्ता पहिल्यांदा आपण फिजिकल करणार आहोत. आपल्या जवळच्या कॉलेजमध्ये जाऊन व्हेरीफाय कसं करायचं ते दाखवतो. या ठिकाणी फिजिकल ऑप्शन सेव्ह केला आणि सेव्ह मोडवर क्लिक केलं. तर त्याच्यानंतर तुम्ही कधी जाणार त्या सेंटरवरती, तर तो सेंटर कोणतं ते चॉईस करा. या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, कोणत्या जिल्ह्यात आहे ते सेंटर. त्याच्यानंतर तो कोणतं कॉलेज आहे ते कॉलेजचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करा आणि तुम्ही किती तारखेला त्या ठिकाणी जाणार ते तारीख या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर त्या तारखेला अवेलेबल असलेले स्लॉट या ठिकाणी दिसतील. तर कोणतं टाईम तुम्हाला जुळतं ते टाईम या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट स्लॉटवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही स्लॉट सिलेक्शन झाले. त्याच्यानंतर फिल ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावर क्लिक करून आपण फॉर्म भरायला सुरुवात करू. या ठिकाणी आपल्याला विचारत तुम्हाला 12वीला ग्रुप कोणता होता. एक तुमची 12वी झाली का ITI झाल्या ते विचारेल. तर आमची 12वी झाली तर 12वीला क्लिक करू. त्याच्यानंतर महाराष्ट्राची आपल्याला ही विचारेल तुमचं कॅन्डिडेट इलिजिबिलिटी क्रायटेरिया कोणता आहे. तर जे पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये राहतात, ज्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांनी महाराष्ट्र टाईप A सिलेक्ट करून घ्यायचा आहे. याच पद्धतीनं या ठिकाणी दिलेले आहे उमेदवार जर कोण बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये आले असेल तर जम्मू काश्मीरमधून आलेले असतील किंवा अदर कुठल्या महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले असतील किंवा आउट ऑफ इंडिया आलेले असतील तर त्यांनी या ठिकाणी त्यांचा क्रायटेरिया सिलेक्ट करायचा आहे, वाचायचा आहे. तर त्याच्यानुसार हा टाईप सिलेक्ट करून त्याच्या ठिकाणी आपण फॉर्म भरून सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सेव्ह प्रोसिड या बटनावर क्लिक करू. त्याच्यानंतर आपल्याला विचारेल की तुम्ही 12वी हा कोणत्या जिल्ह्यातून पास झाला. तर या ठिकाणी आपल्याला जिल्ह्याचं सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह प्रोसिड या बटनावर क्लिक करू. हे सर्व झाल्यानंतर या ठिकाणी विचारेल तुमची कास्ट कोणती. तर तुमची कास्ट जर ओपन असेल तर ओपनवर सिलेक्ट करा. तुमच्याकडे AWS आहे का विचारेल, तर असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या. त्याच्यानंतर दिव्यांग आहे का विचारेल, तर येस करा किंवा नो करा तुमचं असेल तसं. जर आणि कास्टवाल्याने काय करायचं या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी जर तुमची कोणती कास्ट असेल तर या ठिकाणी रिझर्वेशनवर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी कास्टची नाव येतील. या ठिकाणी तुमची कास्ट कोणती, तर या ठिकाणी कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर त्या कास्टला कोणती अथॉरिटी आहे ते विचारेल. तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती खाली कोपऱ्यात असतं या ठिकाणी अथॉरिटीची नावं. यापैकी कोणाचं नाव आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे ती कास्टचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जी कोणती कास्ट असेल ती कास्टचं नाव सिलेक्ट करून घ्या. याच पद्धतीनं बाकीच्या कास्टने पण असंच करून घ्यायचं आहे. तर याच्यानंतर ही प्रोसेस झाल्यानंतर खाली दिव्यांग, तुम्ही जर हँडिकॅप असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर तुमचे पालक हे डिफेन्समध्ये आहेत का, डिफेन्समध्ये काय आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये आहेत का, तर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. तर याच्यानंतर तुम्ही आत्ता प्रोफेशनल काय करता ते विचारेल, तर नोच करून टाकायचं, त्याचा काही विषय येत नाही. तर याच्यानंतर महत्त्वाच्या डॉक्युमेंट्समध्ये इथे विचारेल तुमच्याकडनं इंडियन नॅशनॅलिटी डोमासिल आहे का. डोमासिल म्हणजेच इंडियन नॅशनॅलिटी असतं, तर ते लक्षात ठेवा. किंवा तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला आहे का विचारेल. तर ह्या 4 डॉक्युमेंट सांगितले आहेत, त्याच्यापैकी एक कोणतं तर डॉक्युमेंट तुमच्याकडं असलं पाहिजे. आत्ता या ठिकाणी माझ्याकडे डोमासिल आहे, इंडियन नॅशनॅलिटी आणि डोमासिल हे दोन्ही सर्टिफिकेट एकच असतात. तर माझ्याकडे आता डोमासिल आहे तर मी या ठिकाणी डोमासिल सिलेक्ट करतो. तर तुमच्याकडे शाळा सोडलेला दाखला असेल तर तुम्ही शाळा सोडलेला दाखला हे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करू. हे सर्व माहिती झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता 12वीची इन्फॉर्मेशन टाकायची आहे.
त्यानंतर तुम्हाला विचार HSC बोर्ड कोणता होता तुमचा, तर या ठिकाणी आपला महाराष्ट्र बोर्ड होता, तर मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो. तुमचा जो बोर्ड असेल तो तुम्ही सिलेक्ट करा. तुमची 12वी कधी झाली, तर या ठिकाणी ती 12वीची जो वर्ष सिलेक्ट करायचं आहे ते करा, ज्या वर्षी तुमची 12वी झाली. तर त्याच्यानंतर 12वीचा सीट नंबर टाकून घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी. त्याच्यानंतर 12वीच्या मार्कशीटवर तुमचं कसं नाव आहे ते या ठिकाणी आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या आईचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. ही सर्व माहिती झाल्यानंतर आपलं पासच असतं आपण 12वी. त्याच्यानंतर ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर आपण खाली यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला विचारेल तुमची 10वीची डिटेल्स टाकून घ्यायची आहे. तुमचा 10वीला कोणता बोर्ड होता तो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर 10वीचा रोल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. 10वी कोणत्या वर्षी झाली, तर ती 10वी कोणत्या वर्षी झाली ते वर्ष सिलेक्ट करा. त्यानंतर 10वीला किती मार्क्स होते, मॅथ्स विषयात किती होते, सायन्समध्ये किती होते, इंग्लिशमध्ये किती होते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. ते कितीपैकी होते, 100 पैकी होते. तर या पद्धती अशी माहिती तुम्ही टाकून घ्या तुमची बरोबर बघून. मी डेमोसाठी तुम्हाला हे दाखवतं. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी लक्ष द्या, या ठिकाणी आपण 12वीचे डिटेल्स टाकून झाल्यानंतर आपल्याला हा ऑप्शन जरा लेट आलता, त्यानंतर मी परत एकदा दाखवतो. या ठिकाणी 12वीचे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला कोणता सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे तो या ठिकाणी तो पिन करू शकता. या ठिकाणी काय लिहिले वाचा, प्लीज सिलेक्ट HSC सब्जेक्ट आर यू पास, म्हणजे 12वीला तुम्ही कोणत्या विषयातून पास झालाय. तर या ठिकाणी माझा PCB विषय होता, तर मी ह्या 3 सब्जेक्ट सिलेक्ट करतो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे विषय सिलेक्ट करतो. ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे अजून कोणते विषय होते, तर त्या ठिकाणी जर तुम्हाला IT असेल, बायो पण असेल, तुमचा कॉम्प्युटर सायन्स असेल तर ते सिलेक्ट करा. तर यापैकी हे सर्व विषय आहेत, यापैकी तुमचे कोणकोणते विषय होते तर तुम्ही सिलेक्ट करा. माझे एवढे विषय होते तर मी एवढे विषय सिलेक्ट केले. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल 12वीला ॲग्रिगेट्स मार्क्स किती होते, तर या ठिकाणी टाकायचे आहे. ॲग्रिगेट्स मार्क्स म्हणजे किती, तुमचा विषय असेल 600 पैकी 750 पैकी ते किती होते ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी बरोबर आपली मार्क्स टाकून घ्यायचे आहेत, पर्सेंटेज ऑटोमॅटिक येतील. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी 12वीचं पासिंग इयर राहिलं टाकायचं, चुकून राहिलं ते. सर्व डिटेल्स व्यवस्थित टाकून घेऊ. या ठिकाणी आपण या पद्धतीने जे विषय होते ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे. डेमोसाठी असं दाखवतोय फक्त तुम्हाला. हे सर्व डिटेल्स टाकल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही आपण टाकलेली माहिती व्यवस्थित दिसेल. त्याच्यानंतर आपली जन्मतारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. जी तुमची जन्मतारीख आहे ती या ठिकाणी टाकून घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतर तुम्ही मेल फिमेल कोणी आहे ते सिलेक्ट करा. तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा धर्म कोणता, तुमची मातृभाषा कोणती या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपला ॲड्रेस टाकायचा आहे. तुम्ही कोणत्या गावातून बिलॉंग करता त्या गावाचं नाव टाका. त्याच्यानंतर एखाद्या नगरचं नाव टाकून घ्या. त्यानंतर राज्य, जिल्हा, त्याच्यानंतर तालुका, त्याच्यानंतर तुमचं त्या तालुक्यात गाव कोणतं आहे ते, त्याच्यानंतर पिनकोड टाकून घ्यायचा आहे. ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर खाली सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी. आता फोटो कसा अपलोड करायचा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी सांगितलं आहे बघा, फोटोची साईज ही 1 MB पेक्षा कमी पाहिजे. ओके. आणि फोटोचा बॅकग्राऊंड हा व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड पाहिजे आणि फोटो खाली सिग्नेचर पाहिजे. या ठिकाणी आता मी ओपन करून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे फोटो पाहिजे तो. या ठिकाणी हा फोटो ओपन केला. या ठिकाणी पाहून घ्या, हा फोटो आहे. फोटोचा बॅकग्राऊंड व्हाईट कलरचा आहे. जरा तुम्हाला डार्क दिसायचं असेल पण त्याचा काही इश्यू नाही. आणि फोटो खालीच बरोबर इथं सिग्नेचर पाहिजे, या पद्धतीने फोटो पाहिजे. त्याच्यानंतर ओपन या करून घेऊ. त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर हा करेक्ट ह्या चौकोनमध्ये हा फोटो बसवायचा आहे. त्यासाठी स्क्रोल करून ॲडजस्ट करून घेऊ. त्याच्यानंतर खाली सेव्हचं बटन आहे, ते सेव्ह बटनावर क्लिक करू. या ठिकाणी फोटो अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर आपण सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घेऊ. बरोबर. आता आपल्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत ते आपण या ठिकाणी अपलोड करायचं. आपल्याकडे 10वीचं मार्कशीट तर आहेच, या ठिकाणी 12वीचं मार्कशीट पण आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला आहे आपल्याकडे 10वीचा किंवा 12वीचा. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी, इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणजे डोमासील या ठिकाणी आपल्याकडे आहे.
ते विचारेल. जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर हा तुम्हाला नॉन क्रिमिनलचा ऑप्शन येईल आणि कास्ट सर्टिफिकेटचा ऑप्शन येईल. तर ते ऑप्शनल आहेत, ते अपलोड केले तरी चालतील, नाही केले तरी चालतील. महत्त्वाचे ऑप्शन म्हणजे या ठिकाणी 10वीचं मार्कशीट आणि 12वीचं मार्कशीट अपलोड करणं गरजेचं आहे. तर यापैकी हे सर्व तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील, शाळा सोडल्या दाखला, नॅशनॅलिटी आणि कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल असतील तर ते अपलोड करून घ्यायचा. नाही केले तरी चालतील, पण हे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी आता मी डॉक्युमेंट्स अपलोड करून घेऊ. या ठिकाणी पाहू शकता डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी नॅशनॅलिटी मी अपलोड करून दाखवतो. या ठिकाणी सिलेक्ट केलं. या ठिकाणी हे मार्कशीट आहे, मार्कशीट ओपन झालेलं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्याच्यानंतर ओपन करून घेऊ. सेम मागाशी फोटो जसा अपलोड केला त्याच पद्धतीने या ठिकाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे या चौकोनात. त्याच्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी 10वीचं मार्कशीट, डोमासील वगैरे हे सर्व डॉक्युमेंट्स असे अपलोड करून घ्यायचे आहेत. हे मी व्यवस्थित तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी करतो आहे. तर तुम्ही व्यवस्थित डॉक्युमेंट्स ज्या त्या ठिकाणी जे ते अपलोड करून घ्यायचं आहे. आता हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून झाल्यानंतर काय करायचं, हे लास्टचं डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतो. या ठिकाणी हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून झाले तर त्याच्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 300 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. कास्टवाल्यांना 300 रुपयाचं पेमेंट आहे आणि ओपनवाल्यांना 400 रुपयाचं पेमेंट आहे. हे आता पेमेंट करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी पे नाव बटनावर क्लिक करायचं आहे. जरा लोड केली या ठिकाणी. त्याच्यानंतर हे 4 ऑप्शन आहेत, UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट. तुमच्याकडे जो ऑप्शन अवेलेबल असेल त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही पेमेंट करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही UPI ID टाकू शकता किंवा डायरेक्ट QR कोड ओपन करून या ठिकाणी पेमेंट करू शकता. या ठिकाणी हा मोबाईलमध्ये स्कॅन करा QR कोड आणि डायरेक्ट पेमेंट करून घ्या तुम्ही. या ठिकाणी पेमेंट झाल्यानंतर आपल्याला पेज रिफ्रेश करायचं नाही किंवा बॅकचं बटन दाबायचं नाही. पेमेंट झाल्यानंतर बरोबर सक्सेसफुल पेमेंटचा ऑप्शन येईल. त्याच्यानंतर पेज डायरेक्ट आपल्या प्रोफाईलमध्ये ओपन होईल. प्रोफाईलमध्ये ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मी जरा दाखवतो. प्रोफाईलमध्ये ओपन झाल्यानंतर या ठिकाणी होमचं ऑप्शन आहे. त्या होमच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन येईल. युअर फॉर्म इज सक्सेसफुली सबमिटेड आणि या ठिकाणी प्रिंटचं ऑप्शन येईल. या प्रिंटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही फॉर्मची प्रिंट काढून ठेवायचं आहे. या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. या फॉर्म भरण्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट वगैरे असेल तर तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला भरायचा पद्धत आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि फ्युचर रेफरन्स, कॅप राऊंड कसा भरायचा, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, याची पुढची प्रोसेस जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याची माहिती वेळोवेळी तुम्हाला येईल. धन्यवाद.